नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्टिनवेज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण मित्रांनो MACD हा इंडिकेटर पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर MACD याचा लाँग फॉर्म आहे मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स. कन्व्हर्जन्स म्हणजे प्राईस आणि इंडिकेटर दोन्ही पण सेम डायरेक्शनमध्ये मूव्ह करतात. याला आपण ट्रेंडिंग मार्केटसुद्धा बोलतो. आणि डायव्हर्जन्स म्हणजे प्राईस आणि इंडिकेटर दोन्ही ऑपोजिट मूव्ह करतात. याला आपण डायव्हर्जन्स बोलतो. तर सिंपल आहे, याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेलच की MACD इंडिकेटर एक्झॅक्टली काय करतो. तर सर्वात आधी आपण चार्टवरती MACD इंडिकेटर कसा लावायचा ते पाहूया. इथे मी 5 मिनिट टाईम फ्रेमचा चार्ट लावलेला आहे. तर इथे इंडिकेटरवरती जा आणि इथे जस्ट MACD टाईप करा आणि याच्यावरती क्लिक करा. तर इथे हा MACDचा चार्ट तुम्हाला दिसत असेल. याला आधी आपण समजून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला या 2 लाईन्स दिसत असतील. तर या दुसरं काही नाही, या मूव्हिंग ॲव्हरेज आहेत. यामध्ये ही ब्ल्यू लाईन दिसत आहे, याला MACD लाईन बोललं जातं. आणि ही रेड लाईन आहे, याला सिग्नल लाईन बोललं जातं. आणि ही सिग्नल लाईन बाय डिफॉल्ट 9 कॅन्डलची एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज लाईन असते. आणि आता MACD लाईन कशी बनते, तर इथे तुम्हाला सेटिंगमध्ये 12 आणि 26 दिसत असेल. यामधील 12 म्हणजे ही 12 कॅन्डलची एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज लाईन असते, हिला फास्ट लाईन बोललं जातं. आणि 26 म्हणजे ही 26 कॅन्डलची एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज लाईन असते. आणि जेव्हा तुम्ही फास्ट लाईनमधून स्लो लाईन मायनस करता तेव्हा तुम्हाला MACD लाईन मिळते. म्हणजे सिम्पलमध्ये MACD लाईन ही 12 EMA आणि 26 EMA यातील डिफरन्स लाईन असते. आणि सिग्नल लाईन ही 9 EMA असते. समजलं? आता त्यानंतर यामध्ये अजून एक लाईन असते जिला बेस लाईन बोललं जातं. या लाईनच्या वर आणि खाली हिस्टोग्राम बनतो. हा जो रेड ग्रीन कलरचा चार्ट दिसतो याला हिस्टोग्राम बोललं जातं. हिस्टोग्राम तुम्हाला असं म्हणू शकता की बुलिश आणि बेरिश मोमेंटम दाखवतो. ओके, तर आता याला ट्रेड कसं करायचं ते बघूया. तर ज्यावेळी ही ब्ल्यू लाईन या रेड लाईनला वरून खालच्या बाजूला क्रॉस करते त्यावेळी एक सेल सिग्नल जनरेट होतो. हा आपल्याला सांगतो की इथून प्राईस खाली जाऊ शकते, तुम्ही इथून सेल करू शकता. परंतु लक्षात असू दे, इंडिकेटर फक्त इंडिकेट करतो, कन्फर्म करत नाहीत. त्यामुळे ज्यावेळी सेल सिग्नल जनरेट होईल त्यानंतर प्राईस ॲक्शनचे डबल कन्फर्मेशन घेऊन तुम्ही तेथून सेल करू शकता. आता इथे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे ब्ल्यू लाईनने रेड लाईनला वरून खाली क्रॉस केलेला आहे. म्हणजे इथे MACDने सेल सिग्नल दिलेला आहे. आता इथे एक्स्ट्रा कन्फर्मेशन काय आहे, एकतर इथे प्राईस रेजिस्टन्सवरती आहे आणि इथे तुम्हाला हा बेरिश M पॅटर्नसुद्धा दिसत आहे. मग M पॅटर्न नंतर आपण काय करतो तर सेल करतो. मग आता आपल्याकडे सेल करण्यासाठी ट्रिपल कन्फर्मेशन आहे. MACDने सुद्धा सेल सिग्नल दिलेला आहे, प्राईससुद्धा रेजिस्टन्सवरती आहे आणि M पॅटर्नसुद्धा बनलेला आहे. मग त्यामुळे इथे तुम्ही ट्रिपल कन्फर्मेशन या बेरिश कॅन्डलच्या खाली सेल करू शकता. ही MACDला ट्रेड करण्याची योग्य पद्धत आहे मित्रांनो. मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं की कोणताही सिंगल इंडिकेटर तुम्हाला ॲक्युरेट बाईंगचा किंवा सेलिंगचा सिग्नल देत नाही. तुम्हाला ट्रेड करण्यासाठी प्राईस ॲक्शनची एक्स्ट्रा कन्फर्मेशनची गरज लागते. तर ठीक आहे, आपण पुढे जाऊया. त्यानंतर ज्यावेळी ही ब्ल्यू लाईन या रेड लाईनला खालून वरच्या बाजूला क्रॉस करते तिथे मित्रांनो बाय सिग्नल जनरेट होतो. हा आपल्याला सांगतो की इथून प्राईस वरती जाऊ शकते, आता तुम्ही इथून बाय करू शकता. मग इथे तुम्ही डबल कन्फर्मेशन घेऊन बाईंगसाठी एंट्री करू शकता. आता इथे बघा, इथे ब्ल्यू लाईनने रेड लाईनला खालून वरच्या बाजूला क्रॉस केलेला आहे, म्हणजे इथे MACDने बायचा सिग्नल दिलेला आहे. आणि इथे चार्टमध्ये बघा, इथे काय दिसतंय, प्राईस सपोर्टवरती आहे. सपोर्टवरून आपण काय करतो तर बाय करतो, बरोबर. त्याबरोबरच इथे हा बुलिश पॅटर्नसुद्धा बनलेला आहे. मग इथे आपल्याकडे आता बाय करण्यासाठी ट्रिपल कन्फर्मेशन आहे. MACD बाय करा बोलतोय, प्राईस ॲक्शनसुद्धा बाय करण्यासाठी सांगते. त्यामुळे इथे या बुलिश कॅन्डल नंतर आपण बाय करू शकतो कॅन्डल लो SL सोबत. आणि पहिलं टार्गेट आपलं 1:2चं राहील. त्यानंतर जर तुम्हाला मोठ्या टार्गेटसाठी जायचं असेल तर 1:3 किंवा प्राईसचा पुढचा येणारा रेजिस्टन्स तिथंपर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता किंवा इथे तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉसचा सुद्धा वापर करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही MACD या इंडिकेटरला ट्रेड करू शकता. परंतु बऱ्याच वेळा MACD हा लॅगिंग इंडिकेटर असल्यामुळे खूप सारे चुकीचे सिग्नल देतो. त्यामुळे ते डोक्यात ठेवून याला व्यवस्थित ट्रेड करा. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.